बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। प्रेम करायची निघून गेली आहे आता आस, प्रेम करायची निघून गेली आहे आता आस, मनातून एकच आवाज येतो नको आता खूप झालं बास। दिसण्यातच केवढा आहे खास, एका फुलाच्या कळीसाठी बाकीच्या पानांना कशा लोगच त्रास। घेऊया काहीतरी चांगलं करून दाखवण्याचा ध्यास, होऊ द्यायला नको प्रेमाचा तपास, होऊ द्यायला नको प्रेमाचा तपास। गणपती बाप्पाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील तरुण युवकाने एक नवीन सॉन्ग काढला आहे। काय आहे सॉन्ग, कशी निर्मिती झाली याची, कुठे याचे चित्रीकरण झालं, जाणून घेऊया सहकलाकारांसोबत। आपल्यासोबत या गाण्याचे सहकलाकार आहेत। काय सांगशील या गाण्याचं प्रोडक्शन कसं आहे आणि कुठं चित्रीकरण झालं? चित्रीकरण विष्णुमुलचा तिकडे झालेलं आहे, वनडेमध्ये शूट झालेलं आहे आपलं। यात सोलापूरचे कलाकार आहेत, सिंगर, लेखक, गायक सगळे सोलापूरचे आहेत। लेखक कोण आहे? राधे प्रोडक्शन ह्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणार आहे। तुझं काय रोल आहे या गाण्यामध्ये? त्यामध्ये एक असं आईचं एक हे आहे, सीन आहे, जी की असं आई एक बाळ रडत असते आणि आई असं त्याला थांबवत असते आणि एक गणपतीचा उत्साह चालू असते, मग आई त्याला दाखवते असं ते बाळ पण असं खुश होऊन असं ते जेवायला लागेल किंवा ते दूध प्यायला लागेल, असं एक सीन आहे त्यामध्ये। असं मनाला ते लई हे होईल, फील होईल। तुझं हा पहिलंच गाणं आहे की आधी पण? नाही, हे माझं पहिलाच सॉन्ग। कसा एक्सपिरियन्स कसा होता? छान वाटलं, सगळेजण असं मिळून मिसळून आम्ही खूप चांगलं हे केलं, छान वाटलं। किती दिवस लागले या गाण्याला तयार करायला? एक दिवस, पूर्ण एक दिवस लागला। कुठे झालं चित्रीकरण याचं? याचे चित्रीकरण जुनू इस्लिमचा इकडे झालेलं आहे। तेच प्लेस का निवडला दाखवतो? तिकडे कसं आम्हाला असं जल्लोष दाखवायचं होतं, घर आजूबाजूला घर, जल्लोष, गणपती असा कसं भेटेल। किती मिनिटाचं गाणं आहे? 3 ते 3.5 मिनिटाचं गाणं आहे। प्रेक्षकांनी का बघायला पाहिजे हा गाणं? काय हे गाण्यामध्ये खरं तर गणपती काय आहे आणि कसं येतो आपल्यामध्ये सामील होतो हे गाण्यात दाखवलेलं आहे आणि ह्याच्यात सगळेजण जल्लोष एकदम रंगीत असं साजरी झालेला आहे। तुझी भूमिका आहे काय आहे याच्यामध्ये? माझी लिपसिंग आणि डान्सिंग अजिम भाईंचे माझे। एखादा डान्स स्टेप होऊन जाईल एक स्टेप थोडं आमच्या प्रेक्षकांना साथ दिली तर करू आपल्यासोबत या गाण्यातले काही स्टेप्स आहेत ते ही टीम करून दाखवेल। पाहूया, जाणून घ्या कशा प्रकारे हे स्टेप्स आहे गाण्याचे। थोडक्यात आम्हाला क्लिप करून द्या। हे बघा, सोलापूर शहरात प्रथमच हे सॉन्ग येत आहे आणि या सॉन्गला राधे प्रोडक्शनचा हा गाणं आहे आणि याच्या आधीही एक नवीन गाणं त्यांनी केलं होतं, त्याला उदंड असा प्रतिसाद लाभला होता। पुन्हा एकदा हे नवीन गाणं येत आहे। त्याचे बोल आहेत बाप्पा मोरिया सॉन्ग, हे बोल आहेत। काही टिप्स त्यांचे आपले दाखवत आहेत प्रेक्षकांना, लाईव्ह स्टेप्स आहेत, दाखवूया। हा लेखक तुम्ही जर त्यांना छान आहे स्टेप, अशा प्रकारे या गाण्याचे स्टेप्स आहेत। आपल्यासोबत या गाण्याचे लेखक आहेत। आम्ही असं ऐकलं होतं की तुम्ही प्रेमाची कविता करताय, पण या बाप्पाकडे कशा काय वळलात? प्रेमाच्या कविता करत होतो, असं वाटलं नव्हतं की बाप्पावर गाणं लिहिन म्हणून। फक्त 2 ओळीच लिहिल्या होत्या, मागच्या वर्षीपासून 2 ओळीच गात आलो होतो। नंतर रोहन महागा लागल्यानंतर ह्यानं माझ्याकडून करून घेतलं आणि ह्याच्याकडून गणपतीनं करून घेतला। आमच्या सर्वांना आम्ही स्वतः काही असं केलं असं म्हणत नाही की गणपतीने आमच्याकडून करून घेतला, असं मी ही भावना ठेवतो फक्त की। आणि फक्त 2 ओळी लिहिल्या होत्या, भक्तांचा पालन करता तुझ्या चरणी ठेवितो माता, तुझ्या भक्तीत झालो दंग, तुझ्या नामाचा चढला हा रंग। फक्त ह्या 2 ओळीवर मी पूर्ण गाणं फक्त 2च दिवसात लिहून टाकलं। एखादं युवक आहेत, सगळे युवक आमचे प्रेक्षक युवक आहेत, काय एखाद्या प्रेमाची कविता? प्रेमाची कविता तर सर्वांसाठीच आहे, तर ऐका। माझी पहिली कविता मी 7वीत असताना लिहिली होती, ती ऐकवतो मी। प्रेम करायची निघून गेली आहे आता आस, प्रेम करायची निघून गेली आहे आता आस, मनातून एकच आवाज येतो नको आता खूप झालं बास। दिसण्यातच केवढा आहे खास, एका फुलाच्या कळीसाठी बाकीच्या पानांना कशा लोगच त्रास। घेऊया काहीतरी चांगलं करून दाखवण्याचा ध्यास, होऊ द्यायला नको प्रेमाचा तपास, होऊ द्यायला नको प्रेमाचा तपास। सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस। आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान। कॉन्टॅक्ट 9922 55 9711।